साहेब, एफडीआयची इमारत झालेली आहे विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक एफडीआयच्या ऑफिसमध्ये गोडाऊन सारखी स्थिती आहे. सुपारी बाकी पदार्थ ठेवलेले आहेत, त्यामुळे चकाचक इमारत झालेली आहे. त्यामुळे अशा मुख्यमंत्र्यांनी आज उद्घाटन केले, काय सांगाल? विभागीय कार्यालय नागपूर अन्न औषध प्रशासन विभागाची ही जी काही बिल्डिंग आहे अनेक दिवसाची लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होती. आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं. आपण जे सांगितलं ते अतिशय बरोबर आहे का अनेक ठिकाणी गोडाऊन झालेत, परंतु इथं त्या पद्धतीचं होणार नाही. कारण इमारत ही अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं सगळे जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना बसण्याची व्यवस्था, मीटिंग किंवा शौचालय व्यवस्था वगैरे सगळ्या अतिशय सुंदर अशी आहे. वरच्या 2 फ्लोअरच्या बांधकामासाठी शासनाकडं निधीची मागणी केलेली आहे का जेणेकरून त्याच्यावर लॅबसुद्धा ॲडजस्ट होईल अशा पद्धतीची मागणी. तर आता मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं तर त्याची पुढची कार्यवाही करून आणि त्याला निधी उपलब्ध करून देऊ. इमारत झालेली आहे, मात्र नागपूर विभागामध्ये तुमच्याकडला स्टाफ कमी आहे, त्यामुळे अनेक वेळा हॉटेल्सवर किंवा पान टपरी असतील इतर गोष्टींवर कारवाई होऊ शकत नाही. स्टाफ तुम्ही देणार आहे का जेणेकरून हे पूर्ण? आता स्टाफचं मी म्हणजे 1 वर्षापासून मी जेव्हापासून कार्यभार स्वीकारला तेव्हापासून मी सांगत आलो का ह्या विभागाचं इतकं महत्त्वाचं काम आहे, पूर्ण राज्यव्यापी काम आहे, अगदी खेड्यापाड्यात देखील त्याचं काम आहे. परंतु मनुष्यबळ हे फार कमी होतं आणि मग 22 साली जी काही MPSCनं इन्स्पेक्टर लोकांची जी एक्झाम घेतली होती ती मुलंसुद्धा प्रतीक्षेत होती. आपण 6 जूनला त्यांना त्या ठिकाणी ऑर्डर दिल्यात. त्याच्यानंतर त्यांचा 3 महिन्याचा 3.5 महिन्याचा जो काही ट्रेनिंग पिरियड होता तोही ह्या हप्त्यात पूर्ण होतो आहे आणि जी काही उणीव मनुष्यबळाची होती ती 100% मिटलेली आहे. अशा पद्धतीनं आता कार्यवाही केलेली आहे. फक्त आता मी अनेक दिवसापासून CM साहेबांच्या DCM साहेबांच्या मागे लागून आणि लॅब कमीत कमी प्रत्येक विभागाला 6 विभाग जे आहेत त्या विभागात 6 लॅब तरी असतात, त्या ज्या आपल्याकडे 3च लॅब आहेत. तर इथली नागपूरची आहे, तुमच्या औरंगाबादची आहे, मुंबईची आहे, आता नाशिक आणि पुन्हा अंतिम टप्प्यात आहेत. त्याचीसुद्धा तात्काळ कसं ते पूर्ण होईल याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. अनेक ठिकाणी प्रभारी अधिकारी जिल्ह्याच्या स्तरावर विदर्भामध्ये आहेत आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी अनेक ठिकाणी रिक्त आहेत. नाही, म्हणून 197 पदं जी आता आपण भरलेत त्याचा उपयोग निश्चित आता 8 दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे काही शॅम्पल घेऊ, आता शॅम्पल आतापर्यंतही घेतात, परंतु ते आहे त्याच मनुष्यबळातसुद्धा जे रिपोर्ट 14 महिन्यांनी येत होते ते आता 4-4.5 महिन्यापर्यंतचे कार्यकाळ लागतो, त्याच्यात पुन्हा कमी होईल. एका बाजूला मुख्यमंत्री या ठिकाणी उद्घाटन करतात, मात्र दुसऱ्या बाजूला विरोधक जे आहेत ते मुख्यमंत्र्यांवरची टीका करताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जवळपास 1 अब्ज कोटी इतके रुपये आलेले होते, म्हणजे हा जवळपासचा आकडा आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून म्हणजे राज्याच्या प्रमुखांकडून केवळ 75,000 रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे बाकीचा जो उर्वरित निधी आहे तो तसाच पडू नये, तर मुख्यमंत्री कुठेतरी पैसे खर्च करण्यात कंजूसी करत असल्याचा दानवे यांचा आरोप आहे. नाही, विरोधकच असतो. तो काय किती चांगलं काम केलं तरी विरोधकाला चांगलं म्हणताच येणार नाही, त्यालाच विरोधक म्हणतात. परंतु आपण पाहतो 75,000 रुपये जर असं आपण म्हणत असाल तर ही अमाऊंट फार कमी आहे. कदाचित हिशोब चुकला असेल काय, पण आम्ही जे काही रोजच्या रोज बघतो अशी शेकडोनं प्रस्ताव येतात आणि तात्काळ ते मान्य होतात. जनताही म्हणते ना तर खूप चांगल्या पद्धतीचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कंजूस म्हणतायत. नाही, विरोधकाला काय शब्द वापरायचा तो त्यांचा अधिकार आहे, ते वापरतात, पण सर्वसामान्य जनता बाकी खुश आहे. शरद पवार यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या निमित्ताने दिल्लीमध्ये खासदारांसाठी जेवणाचं आयोजन केलेलं होतं. आपल्याचे पक्षाचे जे प्रमुख आहेत अजित पवार यांनी देखील उपस्थिती लावलेली होती आणि आज आपल्या सगळ्या आमदारांसाठी नागपूरमध्ये जेवणाचा बेत आखलेला आहे. डिनर डिप्लोमसी नेमकी काय चालली, राष्ट्रवादीच्या खासदार आमदारांमध्ये नेमकं काय चाललं? नाही, पवार साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर राष्ट्रवादीच म्हणून म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातला जोही कोणी पक्ष असेल किंवा जेही प्रमुख असतील ते पवार साहेबांना कधीच वाढदिवस तरी त्यांचा हा अगदी पक्ष विरहित होत असतो. हे आपण अनेक वर्षापासून पाहतो. भले राष्ट्रवादी आत्ता 2 झाले असतील, पण याच्या अगोदरही विरोधक होतेच, मग ते काँग्रेस असतील किंवा वेगवेगळे पक्ष असतील, तरीही पवार साहेबांच्या वाढदिवस हा वेगळ्या आगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. तसा चांगल्या पद्धतीनं साजरा होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, या निमित्ताने एकत्र येण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. एकत्र आहेत, एकत्र येणार आहेत. हे जेव्हा विभाजन झालं त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी पुन्हा चर्चा होती का बाबा एकत्र येतील लोक. सगळ्यांचं म्हणणंही असं आहे का एकत्र येण्याला महाराष्ट्र स्वागतच करेल. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.